नमस्कार, अंजलीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये आपण झटपट आणि सोप्या पद्धतीने प्रेशर कुकरमध्ये मसाले भात कसा बनवायचा हे बघणार आहोत। हा भात चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला एका कुकरमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घालायचं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 3 ते 4 तमालपत्र आणि 7 ते 8 काळी मिरी घालूया। यानंतर आपण यामध्ये 1 चमचा जिरे घालत आहोत। जिरं थोडंसं तडतडलं की यामध्ये आता आपण ठेचलेला लसूण आणि आलं घालूयात। याऐवजी तुम्ही आलं लसूणची पेस्टही वापरू शकता। आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घालूयात। तुम्हाला जर यामध्ये कांदा नको असेल तर नाही घातला तरी चालेल। कांदा व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊयात। आता आपण यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धने पावडर घालत आहोत। याला छान परतून घेऊयात। मसाले परतत असताना आपली गॅसची फ्लेम ही कमीच असली पाहिजे, नाहीतर मग हाय फ्लेमवर मसाले करपू शकतात। आता आपण यामध्ये भाज्या घालूयात। इथे मी अर्धी वाटी ताजा मटार घेतला आहे, अर्धी वाटी गाजर, पाव वाटी तोंडली, 1 बटाटा आणि 1 टोमॅटो घालत आहोत। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता। या भाज्या आपण यामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालत आहोत। आता आपण यामध्ये तांदूळ घालणार आहोत। इथे मी 1.5 वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे। कोलम तांदळाऐवजी तुम्ही मसाले भातासाठी बासमती तांदूळही वापरू शकता। आता आपण हे तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मसाले भात बनवत असताना पहिल्यांदा 1 मिनिटभर गॅसची फ्लेम हाय करून तांदूळ छान परतून घ्यायचा। त्यानंतर 1 ते 2 मिनिट लो फ्लेमवर परतायचे, म्हणजे तांदूळ छान परतले जातात। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहोत। याला परत एकदा थोडंसं परतून घेऊयात। मसाले भात बनवत असताना यामध्ये कोथिंबीरचा वापर थोडा जास्तच करायचा, कारण त्याची खूप छान चव यामध्ये लागते। आपला तांदूळ छान परतून झाला आहे। आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। इथे मी 1.5 वाटी तांदळासाठी 2.5 ते 3 वाटी गरम पाणी वापरलं आहे। याला छान मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता भाताला उकळी येत आहे। आता आपण कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि कुकर थंड होऊ द्यायचा आहे। कुकर पूर्णपणे थंड झाला आहे, त्याची वाफही गेली आहे। आता आपण याला उघडून बघूयात। मस्त अशी वाफ आली आहे। तुम्ही बघू शकता आपला भात इथे छान मऊ, मोकळा आणि सुटसुटीत असा दिसत आहे। त्याचबरोबर भाताचा सुगंधही खूप छान असा येत आहे। आता आपण हा गरमागरम मसाले भात सर्व करून घेऊया। हा मसाले भात गरम गरम असतानाच खायला खूप छान लागतो। याच्यासोबत तुम्ही लोणचं, पापड, सांडगी मिरची किंवा दहीही खाऊ शकता। खूप छान लागतो। जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा मसाले भात हा अगदी उत्तम पर्याय आहे। हा मसाले भात तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात कधीही बनवू शकता। जास्त वेळही लागत नाही, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच तयार होतो। तर तुम्हाला ही आजची मसाले भाताची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।